नमस्कार भाविकांनो, आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या दरबारात घडलेली एक अशी अद्भुत आणि हादरवून टाकणारी सत्य घटना पाहणार आहोत, ज्याने त्या काळी साताऱ्यातील संपूर्ण श्रीमंत वर्गाला हादरवून सोडले होते. जरा विचार करा, एक असा माणूस ज्याच्याकडे अफाट संपत्ती आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर शेकडो लोक काम करतात, जो स्वतःला त्या भागाचा राजा समजतो. तो माणूस अचानक एका रात्री आपला सर्व अहंकार विसरून गोंदवल्याच्या मठाबाहेर एका गरीब भिकाऱ्याच्या पायाशी लोटांगण घालतो आणि ढसाढसा रडू लागतो. असे काय घडले होते त्या रात्री? महाराजांनी त्या श्रीमंत माणसाचे नशीब एका क्षणात कसे विस्कटले आणि ज्याला तो भिकारी समजत होता त्या भिकाऱ्याच्या मागे महाराजांनी कोणते गुपित लपवले होते, मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. या कथेचा उत्तरार्ध इतका धक्कादायक आहे की माणसाचा पैशाचा आणि सत्तेचा अहंकार गळून पडेल. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस न करता अत्यंत शांत चित्ताने एकांतात बसून ही अद्भुत लीला शेवटपर्यंत नक्की पहा. कथा सुरू करण्यापूर्वी माझ्या लाडक्या भाविकांनो, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणारे ते सबस्क्राईबचे लाल किंवा काळे बटन आत्ताच दाबा, कारण या चॅनलवर तुम्हाला महाराजांचे असेच विचार आणि अद्भुत सत्य घटना नेहमी ऐकायला मिळणार आहेत. चला आता वळूया थेट साताऱ्याच्या त्या गर्विष्ठ सावकाराच्या वाड्याकडे. गोष्ट आहे साताऱ्यातील एका मोठ्या सावकाराची. त्याचे नाव होते दादासाहेब. दादासाहेबांकडे सोन्या नाण्याची खाण होती. अनेक गरीब लोक त्यांच्याकडून कर्ज घ्यायचे, पण दादासाहेब अत्यंत क्रूर आणि गर्विष्ठ होते. गरिबांना छळणे, त्यांच्या जमिनी बळकावणे हा त्यांचा रोजचा धंदा होता. एकदा मठातील काही भक्त त्यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी गेले, कारण गोंदवल्याला महाराजांच्या मठात अन्नदान सुरू होते. दादासाहेबांनी त्या भक्तांचा अपमान केला आणि म्हणाले, तुमचे महाराज काय साधू आहेत? गरिबांना फुकट खाऊ घालतात आणि आळशी बनवतात. मी एक छदामही देणार नाही. माझ्या पैशाने मी माझा वाडा सोन्याचा करीन. तुमच्या देवाला काय गरज आहे? भक्त निराश होऊन मठात परत आले आणि त्यांनी महाराजांना सर्व सांगितले. महाराज नेहमीप्रमाणे गोड हसले आणि म्हणाले, अरे बाबांनो, तो सावकार पैशाच्या नशेमध्ये आहे. त्याला माहीत नाही की लक्ष्मी ज्या वेगाने येते त्याच वेगाने निघूनही जाते. रामाला जेव्हा तिचा गर्व उतरवायचा असतो तेव्हा तो केवळ एका रात्रीचा खेळ करतो. भाविकांनो, पैशाचा अहंकार माणसाला कसा आंधळा करतो हे आपण आपल्या आजूबाजूलाही पाहतो. महाराज या गर्विष्ठ सावकाराला कसा धडा शिकवणार आहेत हे ऐकण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, जेणेकरून हा महत्त्वपूर्ण बोध इतर भाविकांपर्यंत पोहोचेल. त्या घटनेला काही महिने उलटले. अचानक दादासाहेबांच्या आयुष्यात एक अजब संकट आले. त्यांनी ज्या ब्रिटिश व्यापाऱ्यांशी करार केला होता त्यांनी दादासाहेबांची फसवणूक केली. कोर्टाची नोटीस आली आणि त्यांच्या सर्व संपत्तीवर जप्ती आली. ज्या वाड्याचा त्यांना गर्व होता तो वाडा सील करण्यात आला. त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे त्यांच्या एकुलत्या एका मुलाला एका गूढ आणि असाध्य आजाराने घेरले. साताऱ्यातील मोठे वैद्य आणि डॉक्टर अपयशी ठरले. मुलगा मृत्यूच्या दारात उभा होता. ज्या पैशाचा त्यांना गर्व होता तो पैसा आता काहीच कामाचा नव्हता. त्याच रात्री दादासाहेबांच्या स्वप्नात एक तेज पुंज साधू आले. ते साक्षात महाराज होते. त्यांनी स्वप्नात सांगितले, दादासाहेब, तुझा पैसा तुला वाचवू शकला नाहीस ना? जर मुलाचा जीव हवा असेल तर उद्याच्या उद्या गोंदवल्याच्या मठाबाहेर जा. तिथे जो पहिला माणूस तुला दिसेल त्याच्या पाया पड. तोच तुझ्या मुलाला वाचवू शकेल. दुसऱ्या दिवशी पहाटेच दादासाहेब धावत पळत गोंदवल्याला आले. ते मठाच्या महाद्वारात पोहोचले तेव्हा तिथे महाराजांऐवजी एक फाटके कपडे घातलेला, अंगावर माती उडालेला एक म्हातारा भिकारी बसला होता. दादासाहेबांना धक्का बसला. त्यांचा श्रीमंतीचा अहंकार आडवा आला. मी एवढा मोठा सावकार या भिकाऱ्याच्या पाया पडू? पण मुलाचा जीव आठवला आणि त्यांनी मनावर दगड ठेवून त्या भिकाऱ्याच्या पायावर डोके ठेवले आणि ते रडू लागले. काय अद्भुत प्रसंग आहे हा! भाविकांनो, जर या घटनेने तुमच्याही अंगावर शहारा आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्रीराम जय राम जय जय राम लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा. पाहूया आज किती भक्त नामाचा जयघोष करत आहेत.
तो भिकारी दुसरा कोणी नसून मठातील एक जुना सिद्ध पुरुष होता, ज्याला महाराजांनी मुद्दाम तिथे बसविले होते. त्या भिकाऱ्याने दादासाहेबांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला, उठ दादासाहेब, तुझा अहंकार विहिरीत पडला आणि तुझ्या मुलाचा आजार संपला. जा घरी जाऊन बघ. दादासाहेब तातडीने साताऱ्याला परत गेले. घरी गेल्यावर त्यांनी पाहिले की जो मुलगा मरणाच्या दारात होता तो उठून बसला होता आणि आनंदाने खेळत होता. एवढेच नाही तर कोर्टातून बातमी आली की त्यांच्या संपत्तीवरील जप्तीची नोटीस एका तांत्रिक चुकीमुळे रद्द करण्यात आली आहे. भाविकांनो, सावकाराचा मुलगा तर वाचला, पण यानंतर महाराज त्या सावकाराला जी सर्वात मोठी शिकवण देणार आहेत ती ऐकण्यापूर्वी हा व्हिडिओ तुमच्या घरातील माणसांना किंवा मित्रांना आत्ताच शेअर करा, कारण ही शिकवण प्रत्येकाच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दादासाहेब पुन्हा गोंदवल्याला आले. यावेळी ते पैशाच्या माजाने आले नव्हते, तर एका खऱ्या भक्ताच्या भावनेने आले होते. ते महाराजांच्या पाया पडले आणि रडत म्हणाले, महाराज, मला माफ करा. तुम्ही माझी संपत्ती आणि माझ्या मुलाचा जीव वाचवला. तेव्हा महाराजांनी त्यांना जो संदेश दिला तो आजच्या काळात प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखा आहे. महाराज म्हणाले, रे दादासाहेब, मी काहीच केले नाही. जेव्हा तू त्या भिकाऱ्याच्या पाया पडलास तेव्हा तू फक्त माणसाच्या पाया नाही पडलास, तर तुझ्या आतल्या मीपणाचा तू बळी दिलास. जोपर्यंत तुझ्याकडे पैसा होता तोपर्यंत तू माणसांना तुच्छ समजत होतास. रामाने तुझा पैसा घालून तुला माणसाची किंमत शिकवली. संपत्ती ही देवाची आहे, ती गरिबांच्या सेवेसाठी वापर, स्वतःच्या मजेसाठी नाही. भाविकांनो, संतांचे हे विचार मानवी मनाला शुद्ध करणारे आहेत. कठीण काळात प्रत्येक माणसाला योग्य दिशा मिळावी यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन बटन नक्की दाबा. त्या दिवसानंतर दादासाहेब पूर्णपणे बदलले. त्यांनी आपली निम्मी संपत्ती मठातील अन्नदानासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी अर्पण केली. ते रोज श्रीराम जय राम जय जय रामचा जप करू लागले. माझ्या लाडक्या भाविकांनो, या सत्य घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळते? आपल्याकडे आज जे काही आहे, पैसा, गाडी, बंगला, प्रतिष्ठा, ते कायमचे नाही. त्याचा कधीही अहंकार करू नका. संकट कधीही सांगून येत नाही आणि जेव्हा संकट येते तेव्हा फक्त देवाचीच कृपा आपल्याला वाचवू शकते. तुम्हाला काय वाटते? माणसाला पैशाचा गर्व असणे योग्य आहे का? तुमच्या आयुष्यात कधी अशी घटना घडली आहे का? तुमचे विचार खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर मी स्वतः देईल. तुम्हाला महाराजांची ही अद्भुत लीला कशी वाटली? तुमच्या नातेवाईकांना संतांचे सामर्थ्य समजवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय.